जेडे, तू अजिबात काळजी करू नको. बघू तुझ्या मनाविरुद्ध कसे काय लग्न करतात ते. अजिंक्य, थँक्यू. अगं थँक्स काय त्यात, उलट बरं झालं तू आलीस ते. अगं तू आलीस कशी काय इथं, आणि कोण आले तुझ्याबरोबर? नाही नाही, मी एकटीच आले. एसटी ने आले, पण घरी नाही सांगितलं. घरी कुणाला कळलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. मम्मी तर जीवच घेईल माझा. जेडे, तू आता नको काळजी करू, मी आहे ना तुझ्याबरोबर. हा, तुला काय बी प्रॉब्लेम आला ना तर मला बिंदास फोन करायचा. हा, कसला बी प्रॉब्लेम येऊ दे मला सांगायचं. हा, अजिंक्य, तुम्ही इकडे आल्यापासून मला खूप एकटं एकटं वाटतंय. तुमचा आधार होता, कुठं बी फिरता येत होतं. जेडे, आता बिलकुल काळजी करू नको. हा, आणि एकटं बी वाटून घेऊ नको. काय, एक मित्र म्हणून कायम तुझ्या बरोबर असेल. चल स्टँडवर सोडायला येतो. कशाला? म्हणजे जाईन मी. अगं पण येतो की मी. नाही नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास. जाशील का नीट? हो, जाईन मी. अजिंक्य, मी तुमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी आणलीये. तुम्हाला आवडती ना? अरे भारीच की. हे घ्या, येते मी. पुष्पाताई, येतो आम्ही. थांबा, कुठं चाललाय? अहो, आता तुमच्या घरातल्या गोष्टीत आम्ही काय? आता एवढं सगळं तुमच्या समोर झालंय, मग खरं काय खोटं काय ती बी होऊ देत की. त्याच्या बिगर माझ्या बी जीवाला चैन पडायची नाही. पुष्पा, अगं तुला कशाला कोण नाव ठेवते? नाव कशाला ठेवायला पाहिजेत? लोकांना मीच दिसते ना. आता प्रत्येकानं कळू दे की. पुष्पे, तमाशा बाज झाला. आजानं फोन केला म्हणून काही लगेच लगीन मोडत नाही. तुम्ही अजिंक्यचं तर काहीच सांगू नका, मी चांगलीच वागते त्यांना. माझ्याविषयी नाही तशी नाही तिथं बदनामी केली त्यांनी. प्रत्येक याला मीच वाईट झाली. अहो, आता जाऊ द्या की पुष्पताई. झालं गेलं ते गंगेला मिळालं म्हणून विषय सोडायचा आणि पुढे जायचं. सुमी म्हणते ती बरोबरच आहे. पुष्पाताई, आता घरातल्या तुम्ही मोठ्या थोरल्या आहेत त्या, तुम्हीच जरा मोडतं घ्यायचं. होय, मी मस्त घेईन, पण ह्यांना लागतं ना काही ना काहीतरी. आता माझ्या पुरीचं जुळतंय ते बी बघवा ना ह्यांना. आपण अजिंक्य सुद्धा तुमचाच आहे ना? अहो होय, पण त्यांनी आम्हाला त्यांची माणसं म्हणली पाहिजेत ना. पुष्पे, उगच तोंडाला येईल ते बोल नको. नाहीतर काय, या बायका बघून हिला लय अवसान गावलंय. जीजी, तुम्ही तर अजिबात बोलू नका. मी आजवर काही बोलले नाही, पण आज बोलते. ह्या समजायला ना तुम्ही जबाबदार आहेत. पुष्पे, जरा तोंड सांभाळून बोल. होय, माझंच तोंड दिसतंय तुम्हाला. घरात काही कारस्थान चाललंय ना ती नाही दिसत. काय ग, आम्ही काय कारस्थान करतोय? विचारा की तुमच्या जीवाला, म्हणजे त्याचं उत्तर मिळेल. एवढाच लाडका होता लेकीचा पोरगा तर सांभाळायचा. आमच्या मड्यावर बांधायची काय गरज होती? पुष्पे, थोबाड फोडी ना. हा ना, वरण मलाच हा ना, म्हणजे तुम्हाला बी बरं वाटल. मी मरते ह्या घरासाठी, राब राब राबते, आणि
पुष्पे हे बघा, एक शब्द बी बोलू नका. माझ्या जेडीच्या बाबतीत जर भलत सलत काय झालं ना, तर मी खपून घ्यायची नाही. अजिंक्यमुळे जर जेडीचं लगीन मोडलं, तर माझ्या एवढी वाईट कोण नाही सांगून ठेवते. काय करशील ग तू? 3 घर पेटून धडा. तर का इथे घर पिटवून तर का माझी ह्या हातानं काडी काडी उभी केली आहे, हाडाची काड केल्यात. तू तेवढी राबलीस आणि आम्ही काय झोपा काढल्या होय ग? काय करता हो तुम्ही? हा, साधं जेवणाचं ताट तरी पुढे सरकवतं का खाल्ल्याला? समाधान्या एवढंच ऐकून घ्यायचं राहिलं तर बघ, हे ऐकण्यापर्यंत माझं डोळं मिटलं असं तरी चाललं असतं की. पुष्पे, जीजे, तुम्ही आता शांत बसायचं काय घ्याल? का उगाच लोकांना तमाशा दाखवता? आणि बघ, जयडीचं लग्न कुणाशी करायचं कुणाशी नाही हे ठरवायला मी समर्थ आहे. बघू की, मला बी बघायचंच आहे. पोरगी जवळची आहे का भाचा जवळचा आहे त्यो? आणि काय हो, अजिंक्यनं काय कमी केलं मी? हा, पोटच्या पोरासारखं सांभाळलं, काळजातलं काढून दिलं आणि त्यांनी माझी अशी किंमत केली. सुमे, तुला म्हणून सांगते, माझ्या जेडीला रेशनिंगचा तांदूळ खाऊ घातला. पण अजिंक्यना इंद्राणीशिवाय कधी तांदूळ खाऊ घातला नाही. माझ्या जेडीला जुनी पाणी कापड घालायची आणि ह्यांना दर्शनाला नवीन कापड. पुष्पे, असं केलेलं काढू नये, केलेल्याचं चीज राहत नाही. मग आवाजीजीनी येळ आणली की काढायची. दसऱ्याला बी 10,000चा नवा कोरा फोन घेतला. ह्यांचा पगार असाच खरंच गेला. महिनाभर चिमटा काढला आम्ही पोटाला. का तर बिना आई बापाचा फोन. पुष्पाताई, अहो तुम्ही केलेल्या पुण्याचं फळ कधी ना कधी तुम्हाला मिळेलच की वा. हा बघा, हिशेब करायचा झाला ना तर दिस पुरायचा नाही. अहो एवढंच काय, घरातला डाग सुद्धा अजिंक्यच्या नोकरीपायी त्या सतीश कदमाच्या मड्यावर घातलं. अजून काय करायला पाहिजे होतं? हा, आणि तरी बी मीच वाईट. आणि एवढं करून बी ह्यांना अजिंक्यच पोळ का? अगं तू अशी कशी म्हणतीयस? आशा काय परका आहे का? अहो मग जेडी काय मागून आणली का? ती बी पोटचीच आहे की. पुष्पे, अगं बिनाईचं लेकरू आहे ते. वहिनी, तुम्हीच सांगा, बहिणीचं पोर म्हणजे परका असतं का? होय होय, एवढं कळतंय ना, तर मग का जेडी बरोबर लगीन करत नाहीत? आजाचं लग्न हे त्याचा खाजगी प्रश्न आहे. कसं कळत नाही तुला? का अक्कल बिक्कल आहे का नाही? काढा, माझीच अक्कल काढा. पण तुमची आई बरी म्हणत नाही, बिना आईबाचं पोर आहे, द्यावी त्यांना नात.